तर विनंती करेन व्हॉलेंटियर्स आपण हे जे प्रेक्षक बसलेत या बांधावरती त्यांना थोडंसं बाहेर घ्या. तर मॅचला होईल सुरुवात. सेमीफायनल नंबर 2 सलामीची जोडी. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सुमित आणि रवी आणि गोलंदाजी मार्क वरती नौमान पटेल. व्हेरी फर्स्ट बॉल व्ही शेप मध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक. त्यानंतर आपण पाहिलं तर 1 आणि त्यानंतर 2 म्हणजे 2 धावा कंप्लीट. नौमान पटेल कौतुक करावं लागेल. रायगडचा टायगर उस्मान पटेल नक्कीच यांचे भाचे ते म्हणजे अर्थातच नौमानजी पटेल. आज जर आपण पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ISPL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा गतवर्षी त्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. नौमान पटेल यांना यावेळेस व्ही शेप मध्ये कॉपी बुक स्टाईल मध्ये आपण हा फटका पाहतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. पहिल्या विकेटचं होते पतन. पहिला ब्रेक थ्रू दिलाय टीम मुस्तफा रॉयल्स या संघाने. टीम सोसायटी 11 पनवेल या संघाला पहिला हादरा पहिला धक्का टीम सोसायटी 11 पनवेलला मिळतोय. सुमित बॅक टू द डगआउट. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 2 शतक. P1चं पहिले शतक हाताळण्यासाठी नौमान पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये नौमान पटेल ही भूमिका काय आहे ना हे मात्र त्याने बजावले. परंतु आज आपल्या होम ग्राउंडवरती मात्र होम परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळेल. सकाळपासून प्रभावित केलं इम्प्रेस केलं संपूर्ण प्रेक्षकांना. नौमान पटेल कौतुक करावं लागेल. नौमान पटेल यांचं गोलंदाजीच्या जोरावरती मात्र भल्या भल्या गोलंदाजांना मात्र नाचवलंय. यावेळेस फुल टॉस फटका बसलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र बॉल चालला अगदी धन 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 करीत सीमारेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौका आलाय. 4 धावा येणं देखील गरजेचं होतं. एक धाव काढणं महत्वाची आहे. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 5 माफ करा 6. 3 चेंडूंनी 6 धावा. ही स्पर्धा यशस्वीरित्या घर बसल्या देखील तुम्ही कशा पद्धतीने पाहाल ना त्यासाठी मात्र खूप चांगलं कार्य केलंय ते म्हणजे 7 स्टार लाईव्ह या टीमने. अगदीच क्लीन अँड क्वालिटी टेलिकास्ट. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त उचळी अगदीच ऑफस्टिकला चेंडू पिचिंग केलं. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट केलं. चांगलं कमबॅक. ही खरी ओळख आहे नौमान पटेल यांची. उंच करा असा गोलंदाज. अगदीच अनेक धडे घेतलेत आपल्या मामाकडून अर्थात उस्मान पटेल रायगडचा टायगर म्हणून आपण ज्याला पाहत आलोय अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र ओहो अप्रतिम फटका नेत्रदीपक तंत्रसिद्ध शॉट ऑफ द इव्हिनिंग. बॅट्समनचं नाव आहे अर्थातच आदित्य ज्याच्या बॅट मधनं येतोय हा अंपायर 6 आहे ना. येस षटकार आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 12. 12 ऑन स्कोरबोर्ड. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. चेंडू पूर्वा विनंती आहे. अर्थातच आपण पाहिले तर नाशिद भाई मुस्तफा रॉयल या संघामध्ये नौमान पटेल आणि त्यांचे बंधू देखील खेळतात. मोसिम पटेल वसीम पटेल. नक्कीच हे 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल आहे. धुमाकूळ घालतील डेफिनेटली. सकाळपासून अगदीच इम्प्रेस केले. परंतु आता इव्हिनिंग सेशनमध्ये मॅच देखील अप्रतिम पाहायला मिळते. सेमीफायनल नंबर 2 कालचा दिवस 40+ क्रिकेट अक्षरशः मात्र गाजवलं. जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाने. पारगावचं क्रिकेट अप्रतिम राहिलं. 40+ क्रिकेट आणि फायनल बघायला इतकी मजा येईल की ज्या ठिकाणी फायनलमध्ये 40+चा एक संघ आणि
9 तरुणांचा एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एका बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला युवा जोश उदयनमुख खेळाडू खेळताना पाहायला मिळतीलच. यावेळेस सन्मान दिला, संयम काढले. यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येसाठी मात्र प्रयत्न राहिला होता रवीच्या माध्यमातून, परंतु एकच धाव मिळते आणि षटकाची होते समाप्ती. म्हणजे एक षटकाअखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे एक गडी बाद 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा. चला विनंती असेल लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. 2 षटकांचे सामने अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मात्र ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सेमीफायनल नंबर 2 तुमच्या समोर रंगते. क्वार्टर फायनल मधून लवकर बाहेर जावं लागलं कोळेश्वर कोळीवाडा या संघाला, परंतु इम्प्रेस केलं त्या संपूर्ण संघाने. शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र झुंज दिली होती, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र क्रिकेट आहे, कोणाला तरी जिंकावं लागतं, कोणाला तरी हा पराभव देखील स्वीकारावा लागतो. तोच पराभव कोळीवाडा या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु नो डाऊट शुभेच्छा असतील. गोलंदाजी मार्कवरती स्वतः टीम कॅप्टन शाहिद. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक करतायत चूक. मिळतील धावा 4. येतोय आदित्यच्या बॅटमधला चौकार. येस, सोसायटी 11 पनवेल या संघाने संपूर्ण बँडबाजा आणलाय, म्हणजे फायनल मध्ये मजा येईल. फक्त सामना जिंकू द्या, म्हणजे आम्ही सगळं काही करून दाखवतो. पनवेल आहे त्यामुळे काही होऊ शकते या ठिकाणी. यावेळी स्विच हिट पुन्हा एकदा तीच दिशा, तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र नक्कीच प्रयत्न करतोय, परंतु एकच धाव. थोडीशी फंबलिंग झाली, चुकीला मात्र सुधरवलं. एक धाव कंप्लीट केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 ऑन स्कोरबोर्ड, 18 धावा. अंतिमचे 4 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला रवी. अगदीच आपण पाहिलं तर आपल्या सूर्यदेवताचं दुसरं नाव ते म्हणजे रवी, आणि तोच रवी अगदीच आपण सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून मात्र पुढे जात असतो, परंतु आता मावळता सूर्य आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये सामना आहे सोसायटी 11 पनवेल आणि अगदीच बॅटिंग करते ते म्हणजे रवी. यावेळेस वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. तुमच्याकडे एक क्षमता असेल तर तुम्ही काहीही करू शकता. आता मात्र स्टाईल पाहू शकता आपण बॅट्समन रवीचे, उभा कसा राहिलाय, संपूर्ण 3 स्टंप मात्र झाकून ठेवले. यावेळेस शफल झाले ऑन साइडला, टावरिंग 6 होईल की काय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, त्याने मात्र कॅच कॅरी केली आहे. आणि कॅच कॅरी करत असताना मात्र काय घडतंय, विकेटचं होत आहे पतन. गडी क्रमांक 2 या ठिकाणी परतत असताना जसा सूर्यदेव अस्ताला निघालाय तसा मात्र रवी परतीच्या प्रवासाला निघालाय. ज्या ठिकाणी डगआउट आहे सोसायटी 11 पनवेल या संघाचा. बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय प्रकाश. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. ज्या प्रकाशने गोलंदाजीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच घेतली, आणि अगदीच आपण ज्या प्रकारे ट्यूबलाईट चालू करतो तेव्हा प्रकाश पडतो, सूर्य उगवायला सुरुवात होते त्यावेळेस सूर्याची किरण ही प्रकाशाद्वारेच मात्र पाहायला मिळतात. परंतु आता जर आपण पाहिले तर हा प्रकाश नक्कीच प्रकाश पाडावा लागेल. मॅचमध्ये मात्र चांगला टोटल उभा करून द्यावा लागेल प्रकाशला. यावेळेस आल्या मात्र अगदीच मन बनवलं होतं, आत्मविश्वासाने मात्र बॅट काय फिरवली होती. स्विच हिटचा फटका खेचायचा होता, परंतु त्या खेळता आलं नाही, त्यामुळे डॉट बॉल आला. म्हणजे टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस 19 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा लाईन चांगली, लेन चांगली, दिशा चांगली. अगदीच अंपायरला कुठली दुखापत होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची, कारण की अंपायरने खूप चांगली कामगिरी केली आहे. प्रकाश बादल आणि त्याचप्रमाणे जयंत शिंदे, कौतुक करावं लागेल यांचं, कारण की यांनी आम्हाला खूप सहकार्य केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस. यावेळेस पुन्हा एकदा तसंच चित्र पाहायला मिळतंय. येस, डॉट बॉल असणार आहे, कारण की क्रिकेटमध्ये काही नियम आहेत.
त्यामुळे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असला तर तुम्ही हे धाव घेऊ शकत नाही. डॉटर्स तो गृहीत धरला जाईल. षटकाची होते समाप्ती म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटका अखेरीस 19 आणि जिंकण्यासाठी 20 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. चला विनंती करेन टीम मुस्तफा रॉयल MCC पनवेल विनंती असेल लगेचच आपण सलामीची जोडी पाठवा आणि क्षेत्ररक्षक सजवून घ्या. तर सोसायटी 11 पनवेल टीम कॅप्टन लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या ही विनंती आहे. बंटी दादा आपण देखील मैदानाचा ताबा सोडा आणि लगेच मॅचला जितक्या लवकर सुरुवात करतील तितक्या लवकर आपण सुरुवात करून घेऊया. कारण की घड्याळामध्ये ठीक आपण पाहिलं तर जवळजवळ 5:39 झालेत. म्हणजे आपल्याला लवकर सामने संपवायचे आहेत. यानंतर आपल्याला फायनल देखील खेळवायचे. अजून आपल्याला पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली, दुसरी इनिंग देखील संपन्न करायची. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. आज राकेश दादांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं कार्य. व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेत लाईनमॅन प्रत्येक ठिकाणी मात्र कोणाला काही कमी पडतंय नाही पडतंय त्या सगळ्या गोष्टीचा मात्र नक्कीच त्यांनी लेखाजोखा घेतलाय. त्यांचं आम्ही नक्की कौतुक करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे प्रवीण दादा यांचे भाचे देखील आहेत. अर्थातच राकेश दादा कौतुक करावं लागेल. संपूर्ण कोर कमिटी मेंबर त्यांचा आम्ही जरूर आभार व्यक्त करू. कारण की त्यांनी जे सहकार्य केलंय ना या संपूर्ण स्पर्धेला जय भवानी क्रिकेट संघाने आणि प्रवीण दादा यांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणाने खांद्याला खांदा लावून मात्र संपूर्ण जय भवानी क्रिकेट संघ उभा आहे. नक्कीच त्या जय भवानी क्रिकेट संघाचं कौतुक करावं लागेल. आणि त्यासाठी मात्र प्रवीण दादा अगदी मन मिळावं असा स्वभाव, जिथे चांगलेपणा तिथे चांगलेपणा, जिथे वाईटपणा तिथे वाईटपणा, कायमस्वरूपी मात्र खंबीरपणाने उभा राहणारा हा माणूस आज मात्र संपूर्ण आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल प्रवीण दादा यांचं. मॅचला करूया सुरुवात. सेमीफायनल अर्थातच यावेळेस मोठा फटका. पहिल्या विकेट होतोय पतन. गडी क्रमांक 1 गोल्डन डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन परततोय. अर्थातच वसीम बॅक टू द डगआउट. मुस्तफा रॉयल्स टीम कॅप्टन जर आपण पाहिलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि मुस्तफा रॉयल्सचे जे टॅकर आहेत म्हणजे संघ मालक, ज्यांनी मात्र नक्कीच जे आमचे अंपायर आहे अगदीच सगळ्यांना काही टेन्शन आलं तर चहाची गरज असते. ती चहा एक छोटासा कप म्हणून पंचांपर्यंत तो पुरवला. मुस्तफा यांचं नक्कीच कौतुक करणार आहोत. अगदीच मन मिळावं असं स्वभाव आणि संपूर्ण संघाची बांधणी मात्र मुस्तफा यांनी केली. आणि आज मुस्तफा रॉयल्स MCC हा संघ अगदी थाटामाटात पनवेल क्रीडा नगरीमध्ये अर्थातच या ऐतिहासिक क्रीडांगणावरती छत्रपती संभाजी महाराज या क्रिकेट ग्राउंडवरती मात्र आज अगदी थाटामाटात उतरलाय.
स्पर्धा रंगवण्यासाठी गाजवण्यासाठी अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 न्यू बॅट्समॅन एंटर झालाय यासीन गोलंदाजी मार्कवरती हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन रीड करत असताना बॉलला फेकलाय अगदीच श्री सिद्धिविनायक कॉम्प्लेक्सच्या टॅरेस वरती सगळ्यात उत्तुंग आणि मोठा फटका बॅट्समन यासीनच्या बॅटमध्ये येतोय. हा षटकार 6 धावा. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक मोठा फटका कोणी मारला असेल ना नाव आहे यासीन. कौतुक करावं लागेल. फुलटोस बॉल अगदी गतीमध्ये बीट करण्याचा प्रयत्न होता. अगदी ओळखलं आणि ओळखल्यानंतर मात्र फ्रंट फुटला थोडासा मात्र पुढे आले आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. ज्या ठिकाणी षटकार अकाउंट ओपन झाले. टार्गेटचा पाठलाग करायचा तो म्हणजे 20. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु काय घडेल. झेल खाली स्वतः गोलंदाज मात्र रिले झेल. अप्रतिम कॅच ऑफ द इव्हिनिंग आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम झेल पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज अगदीच त्यांना विकेटची किंमत आणि विकेटचं किती महत्त्व होतं ना ते नक्कीच त्यांना ठाऊक होतं. त्यामुळेच या कॅचसाठी ते धावले आणि कॅच कॅरी केली आणि विकेट मिळाली. म्हणजे 2 गडी बाद झाले टीम मुस्तफा रॉयल्स MCC या संघाचे. आणि टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 6 धावा. अजूनही करायच्या 9 चेंडू आणि 14. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षक VIP गॅलरीमधून आणि आमचे कॅमेरामॅन नक्कीच एक क्षणचित्र टिपतायत. जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण क्रीडांगण प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये मात्र ही स्पर्धेला एक वेगळा वळण मिळाले. आणि कुठलेही शुभकार्य पार पडू द्या प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतात. ऑडियन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर एव्हरी टुर्नामेंट. यावेळेस मोठा फटका ऑन साईडला खेळलाय. खूप मोठा गॅप आहे. त्या गॅपला क्लिअर करेल. ज्या ठिकाणी डगआउट आहे त्या डगआउटला मात्र अगदीच क्लिअर केलंय बॅट्समन. जर आपण पाहिलं तर यजदान ज्याच्या बॅटमन आलाय चौकार. 4 धावा. म्हणजे अर्धा पल्ला तर गाठलाय. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. आतापर्यंत टीमची धावसंख्या 10. अजून करायच्यात 8 चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरी चेस. सेमीफायनल नंबर 2 स्पर्धा आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025. ही स्पर्धा गाजवण्यासाठी मात्र आज मुस्तफा रॉयल MCC संघ उतरलाय थाटामाटात. परंतु सोसायटी 11 पनवेल हम किसी से कम नहीं है. उत्तर द्यावं लागेल गोलंदाजीच्या जोरावरती. यावेळेस स्विंग इन अ मिस. टप्पा पडला. काटा चेंज केला. टप्पा चेंज केला. पंचांकडे अपील लाऊडली मागितले परंतु येत आहे डॉट. पंच अगदीच त्यांची भूमिका चोखरीत्या मात्र बजावतात. अंतिमचा 1 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि करायच्या धावा त्या म्हणजे जवळजवळ 10. 7 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकर एंडला यजदान. यावेळेस मोठा फटका मोठा धमाका. झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदित्य यांच्यासाठी. अप्रतिम झेल. रिले कॅच या ठिकाणी मात्र नक्कीच पकडत असताना पाहायला मिळतात. विकेटची किती महत्त्व आहे ना आणि किती महत्त्वाची विकेट होती ना ते नक्कीच त्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच मात्र ही कॅचसाठी ट्राय करत असताना मात्र प्रयत्न केला. त्या प्रयत्नात यश देखील मिळालं आणि त्या प्रयत्नात मात्र यश मिळत असताना मात्र नक्कीच समाधानी आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. करात वा मारा परिस्थिती दोन्ही संघांकडून जिंकायचंय की हारायचंय हे मात्र नक्कीच दोन्ही संघांना या गोष्टीचा विचार करायला लागेल. परंतु दोन्ही संघ हे मात्र जिंकण्यासाठीच आलेत. त्यामुळे मात्र कोण जिंकेल शेवटी जिंकतंय ते म्हणजे क्रिकेटच. अर्थातच आपण पाहिलं तर हे संपूर्ण प्रेक्षक आज आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी बसलेत ऑफ साईडला त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही खूप खूप कौतुक करू. आणि 7 स्टारच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल टीम मात्र आज चांगलं कार्य करते. अगदीच क्वालिटी आणि क्लिअर मात्र टेलिव्हिजनवरती दाखवण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या चॅनलला जावा आणि नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील डेफिनेटली करा. अगदीच खूप चांगलं कार्य हे संपूर्ण युवा उद्योजक आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचे देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करू. सेमीफायनल नंबर 2
आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर याच विभागातील जिल्हा प्रमुख सन्माननीय जर आपण पाहिलं तर शिरीजी घरत साहेब आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिलेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर यावेळेस त्यांचं स्वागत केलं ते म्हणजे षटकाराने क्लासिकल फटका नवमान पटेलच्या बॅटमधनं येतोय क्रॅकिंग धमाका येतोय हा षटकार साधावा अप्रतिम टायमिंग अप्रतिम वेळ आणि वेळेनुसार मात्र नक्कीच मॅचला टर्न केलं आपल्यापर्यंत जिंकून दिलंय करून दाखवायचंय आता 4 चेंडू आणि 4 धावा जर आपण पाहिले तर सन्माननीय पाहुणे याच विभागातील प्रामुख्याने जिल्हा प्रमुख सन्माननीय शिरीजी घरत साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत सेमीफायनलची मॅच बघण्यासाठी कौतुक करावं लागेल त्यांचं देखील अगदीच कालच्या दिवसापासून मात्र अनेक पाहुणे मंडळी आली परंतु अतिथी देव भव म्हणून आज प्रामुख्याने हे व्यक्तिमत्व अगदी त्यांचा संपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिलाय गोलंदाज प्रेशरमध्ये असेल यावेळेस पुन्हा एकदा टर्न झाले गॅप मोठा आहे परंतु त्या गॅपला मात्र कव्हर करता क्षेत्ररक्षक तर आलेच जरूर आहे एक धाव कंप्लीट होते आता मात्र इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 3 धावा तर पारगाव टीम कॅप्टन लगेच यायचंय विनंती असेल जय बजरंग चॅलेंजर पारगाव टीम कॅप्टन निनाद दादा विनंती असेल लगेच कॅप्टनला पाठवा विनंती आहे 3 चेंडू आणि 3 धावा यावेळेस ऑन साइडला खेळलाय फुलरलेनचा बॉल होता क्षेत्ररक्षक येतात रवी एकच धाव कंप्लीट होईल विनिंग स्ट्रोक कोण लगावणार अर्थातच नवमान पटेल स्ट्राईकला गेल्यानंतर टाळ्या ज्या प्रकारे वाजतात ना कारण की या आधीचा फटका अगदीच इम्प्रेस केलंय या संपूर्ण स्पर्धेतल्या आयोजक मंडळींना आणि प्रेक्षकांना देखील स्ट्रायकर एंडला नवमान गोलंदाजी मार्कवरती आहे प्रकाश ज्याने मात्र मिडन ओव्हर हाताळलं होतं परंतु यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट आणि एकच धाव कंप्लीट करत असताना आता काय घडतंय अर्थात दुसरी धाव घेत असताना मात्र विकेटचं होतंय पतन रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन परततोय ज्या विकेटची गरज होती तोच विकेट त्या ठिकाणी मात्र परतत असताना नवमान पटेल बॅक टू द डगआउट चला न्यू बॅट्समन लगेच तयार राहा आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि 1 चेंडू आणि 1 धावा 1 धावा आणि 1 चेंडू या आधीची मॅच आपण पाहिली तर कोळेश्वर कोळीवाडा विरुद्ध आपण पाहिलं होतं सोसायटी 11 पनवेल ज्या ठिकाणी धावा पाहिजे होत्या त्या म्हणजे 1 चेंडू आणि 6 धावा परंतु आता सामना गेलाय तो म्हणजे 1 चेंडू आणि 1 या धावसंख्येवरती चला मॅच ऑन ठेवायची विनंती आहे मॅच ऑन ठेवा क्षेत्ररक्षक करणारी टीम विनंती असेल रवी दादा संपूर्ण टीम मॅचला ऑन ठेवायचं विनंती असेल आता मात्र प्रेशर आहे 1 चेंडू आणि 1 धावा आता मात्र काय घडेल जर आपण पाहिलं तर इतिहास मात्र ज्या नावाने मात्र रोवला आज त्यांचा स्मृती दिवस आज आपण पाहिलं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 पर्व 5 सीझन नंबर 5 या स्पर्धेमध्ये सेमीफायनल नंबर 2 मॅच कशा पद्धतीने व्हायला पाहिजेत मॅच कशा पद्धतीने मात्र रंगल्या जात आहेत आणि स्पर्धा कशा पद्धतीने मात्र दमदार होईल त्याचं मात्र संपूर्ण नियोजन आयोजक कमिटीने देखील घेतलंय आणि सहभागी होणाऱ्या संघाने मात्र इम्प्रेस केलं प्रभावित केलं शेवटच्या क्षणापर्यंत मात्र आता कडवी झुंज दिली आहे 1 चेंडू आणि 1 धाव 1 धाव आणि 1 चेंडू न्यू बॅट्समन एंटर झालाय तो म्हणजे इम्रान प्रेशर कंपल्सरी चेस नोट सुपर ओव्हर कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे 1 चेंडू आणि 1 धावा कंपल्सरी तुम्हाला मात्र काढाव्या लागतील एकदा मॅच आवडली असेल सामना आवडली असेल स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 1 चेंडू आणि 1 धावा गोलंदाजी मार्कवरती प्रकाश ओहो यावेळेस व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती मात्र फायनल मध्ये मुस्तफा 11 MCC संघ जातोय थेट फायनल मध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात टीम मुस्तफा 11 फायनल या संघाच्या टीम साठी आणि मुस्तफा 11 टीम कॅप्टन लगेच या आपण टॉस करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाच्या टीम कॅप्टनला देखील विनंती करेन की आपण देखील लगेच या लगेचच आपण टॉस करणार आहोत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे सन्माननीय अतिथी याच विभागातील प्रामुख्याने जिल्हा प्रमुख